नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 13 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच बालकामगार विरोधी दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 12। स्पष्टीकरण: बालकामगार विरोधी दिन जून 12 रोजी साजरा करण्यात आला। हा दिवस दरवर्षी मुलांना बालमजुरीपासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांबद्दल, विशेषतः शिक्षणाविषयी जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो। उद्देश: बालकामगारांची समस्या मुळापासून संपवणे आणि मुलांना त्यांचे बालपण व शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हे याचे मुख्य ध्येय आहे। प्रश्न 2, नुकतेच दालचिनीच्या व्यावसायिक शेतीला चालना देण्यासाठी 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तराखंड। स्पष्टीकरण: नुकतेच उत्तराखंडमध्ये दालचिनीच्या व्यावसायिक शेतीला चालना देण्यासाठी 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आणि चर्चासत्राचे उद्घाटन झाले आहे। याचे उद्घाटन उत्तराखंडचे कृषी मंत्री गणेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। उद्देश: महाक्रांती धोरण 2026 ते 36 अंतर्गत राज्यातील 23,000 हेक्टर जमिनीवर सुगंधी शेतीला चालना देणे हा आहे। उत्तराखंड राज्याची माहिती: राजधानी देहराडून, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्यपाल गुरमीत सिंग। आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी। उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य मदरसा बोर्ड बरखास्त करण्याची घोषणा केली। 25वी अखिल भारतीय जल क्रीडा समूह अजिंक्यपद स्पर्धा उत्तराखंडमधील टेहरी येथे आयोजित करण्यात आली होती। उत्तराखंड सरकारने ई-स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले आहे। इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने देशात प्रथम स्थान मिळवले आहे। उत्तराखंडने 1 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे। जगातील सर्वात मोठे 5210 किलोग्रॅम वजनाचे पारद शिवलिंग हरिद्वार येथे स्थापित करण्यात आले आहे। उत्तराखंडमध्ये 3,300 कोटी रुपये खर्चाच्या शारदा नदी कॉरिडॉरची पायाभरणी करण्यात आली आहे। उत्तराखंडला विमान वाहतूक प्रोत्साहन एव्हिएशन प्रमोशन साठी सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला आहे। प्रश्न 3, नुकतीच कोणत्या देशाने नियो नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक चिपला मान्यता दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चीन। स्पष्टीकरण: नुकतीच चीनने नियो नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक इनोव्हेसिव्ह ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस चिपला मान्यता दिली आहे। नियोबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी: कोणी विकसित केली? ही शांघाय येथील न्यूराकल टेक्नॉलॉजी आणि सिंधुआ विद्यापीठ यांच्या संशोधकांनी मिळून विकसित केली आहे। कार्य: ही चिप मेंदूतील लहरींचे डिजिटल आदेशांमध्ये रूपांतर करते। यामुळे पक्षाघात पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना पुन्हा स्वतःच्या हाताने काम करण्यास मदत होईल। वैशिष्ट्य: ही चिप मेंदूच्या जिवंत ऊतींच्या टिश्यूज आत जात नाही। तिचे सेन्सर्स मेंदूच्या बाहेरील संरक्षणात्मक पडद्यावर ठेवले जातात, ज्यामुळे वैद्यकीय धोका अत्यंत कमी होतो। चीन देशाची माहिती: राजधानी बीजिंग, चलन रेनमिनबी, राष्ट्रपती शी जिनपिंग। आता पाहू चीनशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी। आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या 2026च्या अहवालानुसार चीनकडे जगातील 44% दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा साठा आहे। चीनच्या डॉक्टरांनी 3000 किलोमीटर अंतरावरून हैदराबादमधील एका रुग्णाची यशस्वी रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया केली। विक्रम दोराईस्वामी यांनी चीनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे। ॲटलस ड्रोन स्वॉर्म सिस्टमचे अनावरण चीनने केले आहे। चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने थेट कोळसा इंधन सेल विकसित केला आहे। चीनने चंद्रावरील उल्कापाताच्या अवशेषांमध्ये चंद्र उल्कापिंड परग्रही एलियन खनिजाचा शोध लावला आहे। प्रश्न 4, नुकतेच गृहमंत्री अमित शाह यांनी कोठे विनिमय नावाच्या भूबंदरगाह व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच नवी दिल्ली येथे विनिमय नावाच्या भूबंदरगाह व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन केले आहे। उद्देश: भारताच्या भूसीमांवर मालाची वाहतूक आणि प्रवाशांचा प्रवास सुलभ व डिजिटल करणे हा आहे। वैशिष्ट्ये: ही प्रणाली एक एकल खिडकीद्वारे स्लॉट बुकिंग, ऑनलाईन पेमेंट आणि ट्रॅकिंग सारख्या सुविधा प्रदान करते। फायदे: यामुळे कागदोपत्री कामात मोठी घट होईल आणि सीमांवर ट्रकच्या थांबण्याचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल। प्रश्न 5, नुकतीच इचाथालाकेंडा इकॉनॉमी गटा नावाच्या माशाची नवीन प्रजाती कोठे शोधली गेली आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. केरळ. स्पष्टीकरण. शास्त्रज्ञांनी माशाची नवीन प्रजाती इचाथलाकेंडा इकॉन्मी गटाचा शोध केरळमधील पश्चिम घाटातील पेरियार व्याघ्र प्रकल्पाच्या नद्या आणि धबधब्यांमध्ये लावला आहे. हा मासा सायप्रिनिडे कुटुंबातील आहे. ही नवीन प्रजाती गेल्या 70 वर्षांपासून दुसऱ्या एका माशासारखीच समजली जात होती. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता पाहू केरळशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉप ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय केरळमध्ये स्थापित करण्यात आले आहे. सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी केरळमध्ये प्रोजेक्ट झिरो सुरू करण्यात आला आहे. केरळ विधानसभेचे 25वे अध्यक्ष म्हणून तिरुवंचर राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. केरळ सरकारने भारताचा पहिला समर्पित कॅबिनेट स्तरीय AI पोर्टफोलिओ सुरू केला आहे. केरळ सरकारने भारतातील पहिला वृद्ध काळजी विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल बँकिंग अवलंबणारे राज्य केरळ बनले आहे. प्रश्न 6. नुकतीच रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्ता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राहवीर योजनेकरिता कोणासोबत भागीदारी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. रॅपिडो. स्पष्टीकरण. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतीच रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी राहवीर योजनेअंतर्गत रॅपिडो सोबत भागीदारी केली आहे. उद्देश: अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी नागरिकांना प्रेरित करणे हा आहे. प्रश्न 7. नुकतेच 23व्या फिफा विश्वचषक 2026 चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मेक्सिको. स्पष्टीकरण. मेक्सिको सिटी येथील ऐतिहासिक एस्टाडिओ अटेका स्टेडियममध्ये जून 11 रोजी एका भव्य उद्घाटन समारंभासह फिफा विश्वचषक 2026 ची सुरुवात झाली. यामध्ये फुटबॉल, संगीत आणि यजमान मेक्सिको, अमेरिका व कॅनडाच्या सामायिक वारशाचा उत्सव साजरा करण्यात आला. मेक्सिको देशाची माहिती. राजधानी मेक्सिको सिटी. चलन मेक्सिकन पेसो. राष्ट्रपती क्लॉडिया शिनबॉम. प्रश्न 8. नुकतेच वोग आयवेअर ने भारतासाठी आपली नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कृती सेनॉन. स्पष्टीकरण. वोग आयवेअरने नुकतेच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन हिची भारतासाठी नवीन महिला ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. प्रश्न 9. नुकतेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी भारताच्या एजी कनेक्ट मॉडेल अंतर्गत जोडले जाणारे पहिले शहर कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. वाराणसी. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी भारताच्या एजी कनेक्ट उड्डाण मॉडेल अंतर्गत एकत्रित होणारे पहिले शहर वाराणसी बनले आहे. ही सुविधा 25 जूनपासून सुरू होणार आहे. प्रश्न 10. नुकतेच केंद्र सरकारने नागालँड आणि कोणत्या राज्यासोबत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या संशोधन आणि उत्पादनासाठी करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. आसाम. स्पष्टीकरण. केंद्र सरकारने नुकतेच नागालँड आणि आसाम राज्यासोबत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या अन्वेषणासाठी आणि उत्पादनासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा करार आसाम नागालँड सीमेवर असलेल्या भागात तेल आणि वायू शोधण्याचे व काढण्याचे काम सुलभ करेल. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. आसामच्या जीआय मानांकन प्राप्त तेजपूर लिचीची पहिली खेप दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली. आसाममध्ये पहिल्यांदाच येलो थ्रोटेड मार्टन हा प्राणी आढळला. समान नागरी कायदा विधेयक संमत करणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य बनले आहे. भारतातील पहिले AI संचालित फिजिकल बँकिंग शाखेचे उद्घाटन गुवाहाटी येथे करण्यात आले. भारतातील पहिला सॅटेलाइट टॅग असलेला गंगा सॉफ्टशेल कासव काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला. बक्सा मधाची पहिली खेप अमेरिकेला निर्यात करण्यात आली असून हा मध आसामशी संबंधित आहे. आसामच्या पहिल्या रेडिओ पत्रकार लिली दास यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. पारंपरिक सुवोरी महोत्सव आसाममध्ये साजरा करण्यात आला. प्रश्न 11. नुकतेच 10व्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे यजमानपद कोण भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वरील दोन्ही. इंग्लंड आणि वेल्स. स्पष्टीकरण.
महिला T20 विश्वचषक 2026चा थरार 12 जूनपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना यजमान इंग्लंड आणि वेल्स यांच्यात बर्मिंगहॅम येथील ऐतिहासिक एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. प्रश्न 12. नुकतेच 114व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जिनेव्हा. स्पष्टीकरण. नुकतेच स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे 114व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे आयोजन ते 12 जून 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे करण्यात आले होते. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच अहमदाबाद येथे आयोजित वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणी प्रथम स्थान मिळवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. DRDOचे अध्यक्ष म्हणून राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील येथील सुरहा तालला भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मिशनवर करार केला. ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2027 मधील 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे यजमानपद मेघालय भूषवणार आहे. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. नुकतेच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. जीआय मानांकन प्राप्त आल्याच्या शेतीसाठी मिझोराम सरकारने आले मिशन सुरू केले. किर्गिस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती झाली आहे. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषक जिंकला. राजीव कृष्ण यांची उत्तर प्रदेशचे पूर्णवेळ पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मध्य प्रदेशमधील चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले दुर्मिळ पांढरे गिधाड आढळले आहे. मुकेश सिंग यांची मणिपूरचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अधिकृतपणे अब्जाधीश बनणारे लिओनेल मेसी हे जगातील दुसरे फुटबॉलपटू बनले आहेत. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली. CBSIचे अध्यक्ष म्हणून लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.